स्मशानभूमीचा रस्ता मृत्यूचा सापळा, नागरिकांच्या जीविताशी खेळ. सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष, तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सिडको हद्दीतील राजे शिवाजी चौक ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उमटली आहे. या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी, नाल्यालगत साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून सिडको प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देवगिरी नगर परिसरातील नागरिकांनी कार्यकारी अभियंता सिडको यांना निवेदन देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची तसेच परिसरातील कचरा त्वरित हटविण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालक आणि पादचारी यांच्या अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याबरोबरच अस्वच्छतेमुळे दुर्गंधी आणि साथीच्या रोगांचा धोका वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. नागरिक कर भरतात मात्र मूलभूत सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन रस्त्याची दुरुस्ती व स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला. आता या गंभीर प्रश्नाकडे सिडको प्रशासन किती तत्परतेने लक्ष देते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाळूंज प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी लक्ष्मण गोसावी, सिडको वाळूंज महानगर 1 मधील देवगिरी नगरचा रहिवासी. शिवाजी चौक ते स्मशानभूमी या रोडवर अतिशय खूप मोठाले खड्डे पडलेले आहेत. जिथं स्मशानभूमीजवळ पूल आहे, तो पूल पण खचलेला आहे. त्या पुलावर खड्डे पडलेत मोठमोठे. तिथं आतापर्यंत अनेक मोठाले अपघात झाले. आता म्हणजे सिडको एखाद्याचा तिथं जीव जाण्याचा वाट पाहते काय. आणि त्या ठिकाणी इतका मोठा कचरा कुंडीसारखं झालेला आहे. खालून पाणी वाहत आहे, वर सगळा कचरा साठलेला आहे आणि त्या कचऱ्याचा इतका भयंकर वास आहे. आजूबाजूच्या नागरिकांना इतका त्रास आहे तर तिथून म्हणजे नाक दाबून तिथून प्रवास करावा लागतो अशी परिस्थिती आहे. तर सिडको प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा आणि तो मार्गी लावण्यासाठी कार्यकारी अभियंत्याच्या नावाने निवेदन दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे. तरी सिडको प्रशासनानं हा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती.